साताऱ्यातील संगम माहुली येथे छत्रपती घराण्याची सून आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी महाराणी ताराराणी यांची समाधी उपेक्षित अवस्थेत आहे। शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ही समाधी नदीपात्रातील वाळू आणि गोट्यांनी व्यापलेली पाहायला मिळते। हे आतापर्यंत झालंय उपेक्षित राहिली ह्याचा जीर्णोद्धारच्या नावाखाली आत्तापर्यंत गेले 5-6 वर्ष ही जीर्णोद्धार करण्यासाठी जे खोदकाम केलं, त्या खोदकाम केल्यानंतर त्यांच्या समाधीची तयार केली व हे करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे जीर्णोद्धारच्या नावाखाली 4 वर्ष तशीच पडून गेली आणि अशी हजारो लोक पर्यटन इथं दर्शनाला येत असतात, पण त्यांना महाराणी ताराबाईंची समाधीच सापडत नाही, दिसतच नाही इथं आता खोदकाम केल्यामुळं। तर लोकांचा भ्रमनिराश होतो, दर्शनाला येतात पुण्यतिथी ह्याच्या निमित्तानं। मग त्यामुळं आत्ता ग्रामस्थ आणि लोकांची अशी मागणी आहे की सर्वांचीच मागणी आहे की ही लवकर समाधीचं जीर्णोद्धार की सरकारने ॲक्च्युली अजेंड्यामध्ये आत्ता आपल्या बजेटमध्ये महाराणी ताराबाईंच्या समाधीचा जीर्णोद्धारासाठी भरघोस निधी द्यायला पाहिजे होता आणि निधीच्या माध्यमातून ते काम करावं अशी मी आता पर्यटन मंत्री पालकमंत्री शंभूराजे देसाई आहेत, त्यांनी एकतर तीर्थक्षेत्र दक्षिण काशी असेच 300हून अधिक वर्ष पूर्ण होऊनही महाराणी ताराराणी यांची समाधी उपेक्षितच असलेली पाहायला मिळत असून अनेक संस्थांनी पब्लिसिटीसाठी या समाधीच्या जीर्णोद्धाराचा पुढाकार घेतला। मात्र अजूनही या ठिकाणी समाधीचं काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह शिवभक्त नाराज आहेत। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शासनाच्या माध्यमातून समाधीचा जीर्णोद्धार होईल असा विश्वास व्यक्त केलाय। कलेक्टर वेगळा निधी अजून उपलब्ध केला आणि संपूर्णच माऊलीचे जे दोन्ही घाट आहेत नुसतं एवढ्यापुरतं नाही, ताराराणीची समाधी तरी काय पण घाटाची पण थोडी दुरुस्ती करून तो एखादा असा काय म्हणायचं टुरिझम स्पॉट करता येतोय का, हा सुद्धा थोडा प्रयत्न ॲक्च्युली कलेक्टर थोडं माझं बोलणं झालंय। त्या निधी DPDCतनं आणि इतर कुठल्या विभागातनं कसा उपलब्ध होतोय त्याचं थोडं आमचं नियोजन सुरू आहे, अजून ते झालेलं नाही। पण या सगळ्याच परिसराचं म्हणजे ताराराणींची समाधी असं आणि शाहू महाराजांची जिथं आहे आणि घाट आपले जे दोन्हीकडचे घाट जे ते दोन्हीकडचे घाट हे करतात एकानी